नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। मागील काही दिवसापूर्वी आमच्याकडे सायबर सेल या ठिकाणी काय CSP सेंटरच्या बाबतीत तक्रारी आल्या। त्या तक्रारी अशा होत्या की काही अनोळखी इसम त्यांच्या CSP सेंटरवर यायचे आणि त्यांना म्हणायचे की त्यांना अर्जंटली काही पैसे हवेत, 50,000, 60,000, 70,000, आणि ते सांगायचे की त्यांच्या QR कोड किंवा फोन पेवर त्यांचा मित्र इकडे पैसे ट्रान्सफर करेल, तुम्हाला ते दिसतील आणि त्यानंतरच मला तुम्ही पैसे द्या। तशा प्रकारे ते पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसायचे। मग इथून हे लोक कमिशनच्या लालचेपोटी त्यांना ते 50,000, 70,000, 80,000 कॅश काढून त्यांना द्यायचे आणि थोड्या वेळाने सदरच्या नंबरवरून, ज्या नंबरवरून हे ट्रान्सफर झालेले पैसे असायचे, तो नंबरवरून फोन यायचा की आम्हाला आमच्याकडून चुकीने तुमच्याकडे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, आणि मग तो सदरचा व्यक्ती 1930 वर कॉल करून ते अकाउंट जो आहे तो अकाउंट फ्रीज करून टाकायचे आणि त्यानंतर तो पैसा सुद्धा तो रिव्हर्स करून घ्यायचा। अशा प्रकारे त्यांना दुहेरी दंड बसल्यासारखा व्हायचा। यामध्ये बरेचसे आमच्याकडे जवळपास 7-8 वेगवेगळ्या तक्रारी आल्यानंतर जो गुन्हा आम्ही नोंद केला आणि त्यामध्ये आम्ही तिथे ज्या CCTV फुटेजेस असेल, टेक्निकल अनालिसिस असेल, त्याच्या आधारावर 2 आरोपी जे आहेत यांना आम्ही अतिशय शिताफीने पकडलं। ते आरोपी होते राहिल युनुस शेख आणि प्रवीण चंपालाल वैष्णव। या आरोपींकडून आम्ही एक स्विफ्ट कार आणि इतर मुद्देमाल जवळपास 3,50,000-3.5 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। या गुन्ह्याचे स्वरूप जर पाहिले असता, मला सर्व CSP सेंटर धारकांना ही विनंती आहे की काही पैशाच्या लालचापोटी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचे फोनपेद्वारे स्वीकारून कॅश विथड्रॉ करून देण्याचे कृत्य करू नका। तुमचे जे अधिकृत प्लॅटफॉर्म्स आहेत, अधिकृत अकाउंट्स आहेत, त्यांच्याकडूनच सदरची रक्कम ट्रान्सफर होऊन नंतर ते विथड्रॉ करायचे आहेत। तुम्हाला दिलेले जे लिमिट्स आहेत, 20,000 रुपये पर डे असेल, 30,000 रुपये पर डे असेल विथड्रॉवल किंवा डिपॉझिटचे, त्याला ओलांडू नका। तुमच्याकडे येणारा जो कोणी ग्राहक असेल त्याची ओळख 100% पटल्याशिवाय त्याच्याशी डील करू नका। यासाठी तुम्हाला काय करायचं, त्याचं आधार कार्ड चेक करायचं आहे। M-आधार ॲपद्वारे त्याचं आधार कार्ड जेन्युइन आहे का ते चेक करायचं आहे। त्याचा मोबाईल नंबर चेक करायचा आहे। मोबाईल नंबर दिलेला तो खराच त्याच्याकडे आहे का, त्याला डायल करून बघा, आणि ह्याची खात्री झाल्यानंतरच कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन अशा व्यक्तीबरोबर करा, जेणेकरून तुम्हाला होणारा जो नुकसान आहे तो टळेल। धन्यवाद। जय हिंद।